हे कुसुमाग्रजा तुम्ही रहिवासी गगनाचे, हे कुसुमाग्रजा तुम्ही रहिवासी गगनाचे, परी कृतार्थ केली तुम्ही मराठी माती, या मातीमधल्या अगण्य अणुरेणूंची जोडली वरच्या नक्षत्रांशी नाती. तिसऱ्या लेखिका किंवा तिसऱ्या वाचक आहेत, त्यांचं नाव आहे निलिमाताई हर्डीकर. त्यांचा सुद्धा मी आपल्याला परिचय करून देतो. मराठी भाषा घेऊन त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्स अथवा MA ही पदवी प्राप्त केलेली आहे. पुण्यातील एका नामांकित अशा जाहिरात संस्थेमध्ये त्या कॉपीरायटर म्हणून कार्यरत होत्या. त्यांना कॉलेज जीवनापासूनच लेखनाची अतिशय आवड आहे. ललित लेखन व विनोदी लेखन त्यांना जास्त आवडतं. विविध अशा 12 ते 15 वर्ष विविध अशा मराठी मासिक वर्तमानपत्र याच्यामध्ये त्या लेख सतत लिहित असतात. त्यांची 2 संकलित केलेली या लेखांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अनेक कथाकथनाचे कार्यक्रम ते घेऊन विविध कार्यक्रम असे सादर करत असतात. अशा निलिमाताई हर्डीकरांचा मी पुणे नगर वाचन मंदिरातर्फे सहर्ष स्वागत करतो. प्रमुख वाचक आहेत वर्षा मोरेश्वर देशपांडे, यांचा सुद्धा मी पुणे नगर वाचन मंदिरातर्फे स्वागत करतो. त्यांचा परिचय मी आपल्याला करून देतो. त्यांचं शिक्षण BA BEd झालेलं आहे. त्यांनी पुण्यातील नामवंत अशा 2-3 शाळांमध्ये सहाय्यक शिक्षिकेचं काम केलेलं आहे. IPH इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ पुणे यांच्यातर्फे वेगवेगळ्या शाळांमध्ये मानसिक आरोग्य या विषयावरती त्या लेक्चर्स घेत असतात. ते शालेय विद्यार्थ्यांसाठी माहितीपर असं वर्षा देशपांडे या नावानेच एक YouTube चॅनल चालवत असतात. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, स्वामी विवेकानंद या अशा विषयावरती अनेक शाळांमध्ये त्या माहितीपर भाषणं देत असतात. बऱ्याच संस्थांमध्ये त्यांनी पुस्तक परीक्षणाचं सुद्धा काम केलेलं आहे. साम TV वरील कुकरी शो याच्यामध्ये सुद्धा त्या सहभागी झालेल्या आहेत. महिला विद्यालय यवतमाळ येथे मानसिक आरोग्य या याच्यावरती चर्चासत्रामध्ये भाग घेऊन त्यांनी भाषण दिलेले आहे. अशा वर्षाताईंचा सुद्धा मी पुणे नगर वाचन मंदिरातर्फे सहर्ष स्वागत करतो. नमस्कार. ज्ञानपीठ विजेते विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या अनेक साहित्यापैकी एक गाजलेला नाट्यप्रकार म्हणजे नटसम्राट. नटसम्राट हे नाटक आपण पाहतो ते मध्यमवर्गीयांच्या मानसिकतेशी जुळणारे आहे. त्यात एक ज्वलंत प्रश्न हाताळलेला आहे. अजूनही या नाटकाचे गारूड मराठी प्रेक्षकांच्या मनावर आहे. साधी सरळ नाट्यरचना असलेली ही संहिता एका वयोवृद्ध रंगमंचीय कलाकाराची शोकांतिका आहे. सत्याचे प्रतिबिंब या नाटकात निखळपणे दिसते. किंग लिअर या राजाच्या व्यक्तिमत्वावरून हे नाटक कुसुमाग्रजांना सुचले आहे. पण ही घटना बेमालूमपणे मराठी प्रेक्षकांना त्यांच्यातच घडली आहे असे वाटावे असे या नाटकाचे यश आहे. आप्पासाहेबांच्या रूपाने वृद्ध कलाकाराची दारुण अवस्था कुसुमाग्रजांनी दाखवली आहे. आप्पासाहेब अजूनही नाटकाच्या भरजरी विश्वात रमलेले दिसतात. खऱ्या जगाचे भान त्यांना मधून मधून येते, पण त्यातली दाहकता जाणवली की ते कासावीस होतात आणि त्यामुळे जुन्या दिवसातच रमून जायला त्यांना आवडतं. त्यांच्या या मानसिक अवस्थेचा मनातील आंदोलनाचा विचार मात्र त्यांचा मुलगा व सून करीत नाहीत. ते व्यावहारिक जगातले असतात. त्यांच्या सुनेला अप्पांचा आरडाओरडा, नाटकातली भाषा अजिबात आवडत नाही. तिच्या मुलीला पण ती त्यांच्या खोलीत जाऊ देत नाही. असे दिवस चालू असतानाच आप्पासाहेबांच्या पत्नीचा मृत्यू होतो आणि आप्पासाहेब अगदी एकटे पडतात. त्याच घरात ते घराबाहेर पडतात आणि जंगलात शिरतात. त्यांना वास्तवतेची जाणच नसते. अशा वेळी त्यांना एक मुलगा भेटतो, राजा. फुटपाथवर राहणारा दिलदार मुलगा राजा. तो आप्पासाहेबांना आधार देतो, प्रेम देतो. आप्पासाहेबही त्याच्यावर जीव जडतो. आप्पासाहेबांचाही त्याच्यावर जीव जडतो. इतका की त्यांचा मुलगा जेव्हा त्यांना परत घरी न्यायला येतो तेव्हा ते जात नाहीत आणि राजाही त्यांना जाऊ देत नाही. 70-80च्या दशकात या नटसम्राट नाटकाने मध्यमवर्गीय माणसांना जीवनाचा एक संदेश दिला. समोरचे जेवायचे ताट दुसऱ्याला द्यावे
पण बसावयाचा पाठ देऊ नये. हा संदेश समाजात पाळला गेला हे विशेष. पूर्वीच्या नाटकात स्वगत हा प्रकार प्रामुख्याने असायचा. बऱ्याच वर्षांनी नटसम्राटमध्ये अशी पैलूदार भाषा असलेली स्वगते ऐकायला मिळतात. उदाहरणार्थ, कुणी घर देता का घर, एका तुफानाला कुणी घर देता का घर, किंवा सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे, पुन्हा मधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. तर असं हे नटसम्राट नाटक. माझं भाग्य असं की ही भाषा पेलणारे, समृद्धपणे ती रंगमंचावर साकार करणारे कलावंत मी पाहिले आहेत. आदरणीय श्रीराम लागू, दत्ता भट यांचा आप्पा बेलवलकर आणि शांताबाई जोग यांची कावेरी मी बघितली आहे. आणि त्या अभिनयाने भारून गेलेले बालगंधर्व रंगमंदिर मला आजही आठवतात. आता मी एक त्यांची कविता सादर करते. कवितेचं नाव आहे आगगाडी आणि जमीन. आता या कवितेतले शब्द तुम्ही बघितले तर ते केवळ कुसुमाग्रजच लिहू शकतील असे आहेत. ह्याच्यात आगगाडी म्हणजे उच्च वर्गाचं प्रतीक आणि जमीन म्हणजे कनिष्ठ वर्गाचं प्रतीक. पण उच्च वर्गीय लोक जेव्हा कनिष्ठांना त्रास देतात तेव्हा कनिष्ठ वर्गात जर पेटून उठला तर काय करू शकतो याचं प्रतीक म्हणून त्यांनी आगगाडी आणि जमीन असं घेतलेलं आहे. ते म्हणतात, नको नको ग आक्रंदे जमीन, पायाशी लोळत विनवी नमून, धावसी मजेत वेगात वरून, आणि ग खाली मी चालले चुरून, छातीत पाडसी किती ग खिंडारे, किती ग ढाळसी वरून निखारे. नको नको ग आक्रंदे जमीन, जाळीत जाऊ तू बेभान होऊन, ढगात धुराचा फवारा सोडून, गरजत गाडी ती बोलली माजून, दुर्बल भेकड अशीच खुशाल ओरड, जगावे कशाला भेकडांनी, पोलादी टाचा तुझ्या छातीत रोवून, अशीच चेंदत धावेन धावेन, चला रे चक्रांनो फिरत गरारा, गरजात पुकारा आपुला दरारा, शीळ कर्कश गर्वात फुंकून, पोटात जळते इंधन घालून, शिरली घाटात आफाट वेगात, मैलाचे अंतर घोटात गिळत, उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे थरारे जमीन, मी भेकड मी दुर्बळ त्वेषाने पुकारी, घुमले पहाड घुमल्या कपारी, हवेत पेटला सोडाचा घुमारा, कोसळे दरीत पुलाचा डोलारा, उठला क्षणी त्या भयान आक्रोश, हादरे जंगल कापले आकाश, उलटी पालटी होऊन गाडी ती, हजार शकले पडली खालती, हजार शकले पडली खालती. ज्योती जगताप उपस्थित झाले. उत्स्फूर्तपणे त्यांनी कुसुमाग्रज आता हवे ही कविता त्यांना सादर करायची आहे. आणि ही कविता सादर केल्याच्या नंतर समारोप वर्षाताई देशपांडे करतील. त्यापूर्वी तुम्हाला मी एक पुढच्या महिन्यातील वाचक कट्ट्याविषयी सांगू इच्छितो. पुढच्या महिन्यात आरती प्रभू यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या साहित्याचा आढावा घेणारं डॉक्टर माधवी वैद्य यांचं व्याख्यान होईल. त्यांनी या विषयावर PhD केली आहे. मला सर्वांना विनंती करायची की आपण सुद्धा पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जो वाचक कट्टा असेल त्याला उपस्थित राहावं. मी ज्योती जगताप यांना विनंती करतो की त्यांनी कविता सादर करावी आणि त्यानंतर वर्षातून समोर. नमस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांनी आपल्या साहित्यातून आपल्या मराठी मायबोलीला राजभाषा हा दर्जा प्राप्त करून दिला आहे. आणि त्यांचे एक जयंती वाढदिवस यानिमित्त ते आजही आपल्याला हवेत असं मला वाटतं. तर त्यांना त्यांच्यासाठी समर्पित अशी एक कविता आहे.
गुलामीची लक्तरे तोडून क्रांतीचा सूर्य पुन्हा उगवण्यासाठी मायबोलीचा टिळा ललाटी लावणारे तुमच्यात आणि माझ्यात आज कुसुमाग्र झाले. जगावं की मरावं असा प्रश्न विचारणारा नटसम्राट लाखो संकट पचवण्यासाठी उठून पुन्हा लढण्यासाठी स्वावलंबनाचा कणा ताट ठेवत फक्त लढ म्हणा असं म्हणणारे आज कुसुमाग्र झाले. पृथ्वीचे प्रेमगीत म्हणणारे, श्रावणाचे गोडवे गाणारे, उठा उठा चिऊताई म्हणत बाल मनाला बोबडे बोल लावणारे पद्मभूषण आज कुसुमाग्र झाले. जीवन लहरी, विशाखा, किनारा आणि समीरा. जीवन लहरी, विशाखा, किनारा आणि समीरा. आयुष्य उलगडणारी शब्द संपदा. भिल्लासारखं प्रेम करायला शिकवणारे उधळते तुफान सागर मनामध्ये साचलेलं असं म्हणणारे आज कुसुमाग्रज हवे. मित्रा, तू मुलांना इंग्रजी जरूर शिकव. पण त्याचा मायबोलीशी असलेला संबंध कधीही तोडू देऊ नकोस. तो सुरक्षित ठेव. आणि हा संबंध तुटला तर ही देशात राहून परदेशी होईल असं सांगणारे आज कुसुमाग्रज तुमच्यात आणि माझ्यात आज कुसुमाग्रज हवे. धन्यवाद. नमस्कार. पुणे वाचन मंदिराचे सर्व पदाधिकारी, इथे उपस्थित असलेले सर्व कुसुमाग्रज प्रेमी आणि आत्ता इथे आपल्या वाचकांनी जे सादर केलं त्यांच्या सगळ्यांचे मी इथे स्वागत करते. खरं म्हणजे कुसुमाग्रजांवर बोलणं म्हणजे एक शिवधनुष्य पेलल्यासारखंच आहे. पण तो प्रयत्न मी आता इथे करते थोडाफार. मला वाटतं कविवर्य वसंत बापटांनी त्यांच्या कवितेतून आपल्या सगळ्या कुसुमाग्रज प्रेमींच्या, मराठी लोकांच्या भावना या कवितेतून व्यक्त केलेल्या आहेत. कुसुमाग्रज ही आसामीच अशी होती, प्रचंड त्यांची प्रगल्भ शक्ती होती, प्रचंड कल्पनाशक्ती होती, उत्तुंग कल्पनाशक्ती आणि वैभवशाली भाषा लाभलेले हे आपले तुम्हा आम्हा सर्वांचे कुसुमाग्रज म्हणजे वा शिरवाडकर. त्यांनी आपलं साहित्य हे साधारण काव्यलेखन हे साधारण कुसुमाग्रज या नावानेच केलं आहे. त्यांना कुसुमाग्रज नाव का पडलं हे आधी आपण बघूया. ती 6 भावंड होती आणि एक बहीण होती. कुसुम नावाची एक बहीण. कुसुमाचे अग्रज म्हणजे थोरले, म्हणून कुसुमाग्रज असं नाव त्यांनी धारण केलं आणि काव्यलेखन त्या नावाने त्यांनी केलेले आहे. कुसुमाग्रजांचं साहित्य फार मोठं आहे. साहित्याच्या सर्व अंगांना कुसुमाग्रजांचा स्पर्श झालेला आहे. त्यामुळे त्याचा परामर्श घेणं म्हणजे एक शिवधनुष्य पेलल्यासारखंच आहे. कुसुमाग्रजांचं साहित्य हे समाजनिष्ठ, समाज सापेक्ष असं होतं. आपल्या लेखणीतून त्यांनी शाश्वत मूल्यांची पेरणी केलेली आहे. ही शाश्वत मूल्य कोणती? तर प्रेम, प्रामाणिकपणा, कारुण्य, समता, त्याच्यानंतर स्वातंत्र्य आणि न्याय अशा अनेक शाश्वत मूल्यांची त्यांनी आपल्या लेखणीतून पेरणी केलेली आहे. त्यांची समाजात चाललेली त्यावेळची म्हणजे आपल्या स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची जी अवस्था होती देशाची, त्यातला तिथे चाललेला अन्याय, अत्याचार, विषमता यावर त्यांची लेखणी चालवलेली आहे.
जालियनवाला बाग ही कविता आठवा. स्वातंत्र्यापूर्वी जालियनवाला बागेमध्ये ब्रिटिशांनी जो अंधाधुंद गोळीबार केला किंवा अत्याचार केला त्यावर एक जळजळीत भाष्य करणारी ही कविता आहे. त्यानंतर आत्ता कोणीतरी इथे उल्लेख केला की गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, ही कविता सुद्धा देखील त्यावेळी तरुणांची मनं पेटवत गेली आहे. क्रांतीची मशाल कुसुमाग्रजांनी हातात घेतली आणि तरुण मुलांची मनं पेटवीत पेटवीत तर गेलीच आहे, पण अनेकांची मनं जोडत जोडत ही कविता त्यांची गेलेली आहे तिथे. परंतु आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यावर मात्र स्वातंत्र्याच्या 50व्या वर्षी आपल्या देशाची काय स्थिती आहे हे पाहून कुसुमाग्रजांना खूप वाईट वाटलं आणि मग त्यांना स्वातंत्र्य देवतेची विनवणी ही कविता लिहिण्याची वेळ आली. 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका, 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच जोडीते हात बाट वाकडी धरू नका. अशी त्यांची कविता ही प्रसंगानुसार आणि काळानुसार हळूहळू बदलत गेलेली आहे. त्यांच्या अनेक कवितांमध्ये त्यांनी समाजावर टीका केली आहे किंवा धार्मिक पाखंड माजवणाऱ्या अशा अनेक त्यांनी कविता लिहिल्या आहेत, लेख लिहिलेले आहेत. त्यांची वार्तावी कविता आठवा, त्यांची सिंहस्थ ही कविता आठवा. कुसुमाग्रज नाशिकला राहत असल्यामुळे त्यांनी वर्षानुवर्ष कुंभमेळा हा पाहिलेला होता आणि त्या कुंभमेळ्यामध्ये काय अंधश्रद्धा चालते, काय दांभिकता चालते याचा त्यांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आणि त्या चिडेमधून त्यांनी सिंहस्थ ही कविता लिहिली आहे. किंवा त्यांची गाभारा ही कविता बघा, एक दांभिकपणाचं उत्तम उदाहरण त्यांनी गाभारा या कवितेतून दिलेले आहे. ते म्हणतात, दर्शनाला आला या, पण या देवालयात आज देव नाहीये. चांदीचा गाभारा आहे, सोन्याच्या समया आहे, हिऱ्यांची झालर आहे, पण त्याचंही दर्शन घ्यायला हरकत नाही, त्याचंही दर्शन घ्या. असे इकडे या, वाजवा ती घंटा आणि बघा तो रिकामा गाभारा. काय कल्पना आहे ना. आणि शेवटी ते म्हणतात की गाभारा सलामत तो देव 50, गाभारा सलामत तो देव 50. बघा काय कल्पना आहे आणि काय शब्द आहेत ते. 2 मिनिट. काय सुंदर कल्पना केली आहे. गाभारा सलामत तो देव 50. देवासंबंधीचा वेध घेण्याच्या त्यांच्या अनेक कविता आहेत किंवा त्यांनी त्याच्यावर लिखाण पण केलेलं आहे. देवाची संकल्पना ही त्यांना त्यावेळी पटलीच नव्हती, पण हळूहळू त्यांचा कदाचित त्याच्यावर विश्वास बसत गेला आहे. कारण की काळ बदलला, प्रसंग बदलले, तशी त्यांची कविता देखील बदलत गेली आहे आणि शब्द हे त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत. तुम्ही आता गाभारा कविता ऐकली, त्या गाभारा कवितेत शब्द बघा, काय सुंदर शब्द वापरले आहेत. एक अतिशय सुंदर शब्दांची गुंफण त्यांनी केलेली आहे त्याच्यात. शिवाय छंद आहे, यमक आहे, लय आहे, याचं सुंदर त्यांनी योजना त्यामध्ये केलेली दिसते आपल्याला. त्याशिवाय फक्त कवितांवर कविताच त्यांनी लिहिल्या असं नाहीये, त्यांनी त्यांचं बाकीचं साहित्य खूप आहे. आपण पाहिलं की आता मला वाटतं कोणीतरी नटसम्राटची निलिमा त्यांनी सुंदर परीक्षण केलंय नटसम्राटचं. तर नटसम्राट मधली जी स्वगत आहे ती खरोखर एक काव्यच आहे. टू बी ऑर नॉट टू बी, जगावं की मरावं. मला वाटते हा प्रश्न त्यावेळी तर होताच, पण बरेच लोकांना यावेळीही पडतो आहे की कसं जगावं, कसं मरावं. पण असं चालू असताना देखील कुसुमाग्रज पाठीवर हात ठेवून लढा असं म्हणतात आहे. ते म्हणतात आहे एक निराश अशा तरुणाला किंवा जे कोणी निराश होईल त्यांना ते जगण्याची स्फूर्ती देतात आहे. कणाही कविता खरं म्हणजे जीवनाचा एक मंत्र आहे असं मला वाटतं. निराश झालेल्या, अगतिक झालेल्या तरुणांना ते पाठीवर हात ठेवून लढ म्हणतात आहे. आणि त्या काळात, स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा स्वातंत्र्योत्तर काळात म्हणूया आता आपण, ही कविता जो कोणी वाचेल तो नक्कीच त्याला जीवनाचा मंत्र लागतो. असे त्या काळी बरेच तरुण होते. एक किस्सा मला इथे सांगावासा वाटतो की कुसुमाग्रज शेतकरी लोक किंवा आदिवासी मुलांना खूप मदत करत. एकदा त्यांनी एक पदयात्रा काढली होती. त्या पदयात्रेमध्ये ते नाशिक पासून पंढरपूर पर्यंत चालत गेले आणि त्यावेळी प्रत्येक शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांच्या मुलांना जो जो त्या प्रवासात येईल त्यांना ते भेटत गेले आहे तिथे. आणि एक दिवस एका घरात गेले असता एक तरुण मुलगा गुडघ्यामध्ये मान घालून खाली बसलेला होता
आणि ते त्याच्याजवळ गेले, त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले की का रे तू असा बसलाय तिथे, उठ चल उठ. तर तो ढसाढसा रडायला लागला. तो म्हणाला की मी बीकॉम झालेलो आहे, बीकॉम झालो आहे, आजची माझ्याकडे शेती आहे, पण शेती मी काहीही पिकवू शकत नाही, निसर्गामुळे असेल कदाचित, आणि मला नोकरी मिळू देत नाहीये. त्यावेळी कुसुमाग्रजांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि कणा ही कविता त्याला ऐकवली आहे. आपल्याला वाटेल कविता ऐकून काय त्याच्यात सुधारणा होणार आहे, पण तसं नाही. हे एक जिवंत उदाहरण आहे की कणा ही कविता ऐकून तो तरुण स्फूर्तीने उभा राहिला आणि त्यांनी कुसुमाग्रजांनी आपलं वजन वापरून म्हणा किंवा त्यांच्या ओळखीतून त्याला एक नोकरी लावून दिली. त्याचं आयुष्य सुखी झालं. पण पुढे काय झालं की त्यांच्या घरासमोर, कुसुमाग्रजांच्या घरासमोर 150 ते 200 मुलं उभी राहिली की सर आम्हाला पण, तात्यासाहेब आम्हाला पण नोकरी लावून द्या. ते सगळीकडे बुरी पडणार नव्हते, पण त्यांनी अशा प्रकारे लोकसेवा देखील केलेली आहे. त्यांच्या कथा देखील फार सुंदर आहे. त्यांच्या कथेचं नाव सगळी अंतराळावर अशी आहे. बरीचशी अंतराळ, एकाकी तारा, किंवा आपण वेगवेगळ्या कविता पाहू शकतो, पृथ्वीचं प्रेमगीत, अशा अनेक अंतराळ. खरं म्हणजे कुसुमाग्रजांना तारे, तारका, पृथ्वी, अंतराळ याचं प्रचंड वेळ होतं. आणि म्हणूनच स्वीडनमधील इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्रीने त्यांना द स्टार ऑफ गेटवे असा एक पुरस्कार दिलेला आहे. आणि आपल्या राज्य शासनाने, केंद्र शासनाने त्यांच्यावर टपाल तिकीट देखील काढलेलं आहे. आता अजून एक मी 2 किस्से सांगते आणि इथेच थांबते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ग दि पुंड हे त्यांचे कुसुमाग्रजांच्या काव्याचे अभ्यासक होते. त्यांनी त्याच्यावर PhD केलेली आहे आणि PhD करत असताना मात्र PhD होईपर्यंत ते कुसुमाग्रजांना भेटलेले नाहीये. PhD झाल्यावर ते कुसुमाग्रजांना भेटले आणि त्यावेळी त्याच्या थोडा आधी त्यांचा पत्रव्यवहार सतत होत राहायचा, पण त्यांनी कुसुमाग्रजांना पाहिलंच नव्हतं. त्यावेळी त्यांची मुलाखत घेण्यात आली, डॉक्टर पुंडनची. त्यावेळी ते म्हणतात की कुसुमाग्रज इतके लोकप्रिय होते, सर्वसामान्य जनतेमध्ये अतिशय प्रसिद्ध होते. ते त्यांची प्रसिद्धी एवढी होती की 10 मार्च रोजी जेव्हा त्यांचं देहवसान झालं त्यावेळी त्यांचा एक मित्र कुसुमाग्रजांचं अंत्यदर्शन घ्यायला आला नाशिकला. तो स्टँड एसटी मधून खाली उतरला, एसटी स्टँडला, आणि पाहतो तर सगळा रस्ता निर्मनुष्य होता, सगळीकडे शुकशुकाट होता. म्हणून त्याला प्रश्न पडला की आता कसं जावं. तेवढ्यात एक रिक्षेवाला त्याच्या तिथे येऊन उभा राहिला आणि म्हणाला, तात्यासाहेब तुम्हाला तात्यासाहेबांच्या अंत्यदर्शनाला जायचं आहे का? तो मित्र 1-2 मिनिटं स्तब्ध झाला आणि म्हणाला हो. आणि ते रिक्षावाल्याने त्यांना घेतलं आणि कुसुमाग्रजांच्या अंत्यदर्शनाला ते निघाले. संपूर्ण रस्ताभर दोघंही शांत होते, अतिशय शांत होते. आणि ज्या ठिकाणी पोहोचायचं तिथे पोहोचल्यावर तो ह्या मित्रांनी त्यांना पैसे द्यायचा प्रयत्न केला. तो म्हणाला की मला पैसे नको आहेत, पण तरी देखील त्यांनी जबरदस्तीने एक नोटा त्याच्या हातात कोंबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो आतापर्यंत शांत असलेला रिक्षेवाला प्रचंड ओरडला, संतापला आणि म्हणाला की माझा बाप, आपला बाप इथे मरून पडला आहे आणि मी तुमच्याकडनं पैसे घेऊ. म्हणजे बघा, कुसुमाग्रजांची प्रसिद्धी, त्यांच्याबद्दलची आपुलकी, त्यांच्याबद्दलचं प्रेम किती तळागाळापर्यंत पोचलेलं आहे. फार उत्कृष्ट उदाहरण आहे. शिवाय कुसुमाग्रजांचं साहित्यामध्ये त्यांनी अनेक कविता, कथा लिहिल्याच आहे. हे लिहित असताना ते म्हणतात की साहित्य कसं असावं, तर साहित्यामध्ये सुंदर शब्दांची रचना असावी. म्हणजे जसं त्यांचं साहित्य लेखक सापेक्ष आहे, लेखक सापेक्षता आहे आणि समाज सापेक्षही आहे. समाज सापेक्ष आपण पाहतो, पण लेखक सापेक्ष कसं लिखाण असावं याचं त्यांनी उत्तम उदाहरण दिलंय. ते म्हणतात आहे की जी नाटकं लिहिली जातात त्यांच्या अनेक नाटकांची ते उदाहरणं देतात आहे. ययाती आणि देवयानी, नटसम्राट, कौंतेय, दुसरा पेशवा, अशी कितीतरी नावं घेता येतील. ते म्हणतात की लेखक जेव्हा कथा, कादंबरी आणि नाटक लिहितो त्यावेळी त्याच्यात आपल्याला अनेक पात्र भेटतात. मला वाटतं आपल्या सगळ्यांचा अनुभव असेल, जेव्हा आपण वाचतो त्या पात्राशी आपण एकरूप होत असतो.
हे एक पात्र, हे दुसरं, हे तिसरं असं आपण पात्र जगत असतो. पण लेखक जो आहे ना, तो लेखक तो म्हणतो की सगळी पात्र म्हणजे मी आहे. हे कुसुमाग्रजांचं वैशिष्ट्य होतं. तो म्हणतो की प्रत्येक पात्र म्हणजे मी जगतो आहे. हे पात्र माझं आहे, हे पात्र माझं आहे. आणि याचे सगळे दाखले त्यांच्या नाटकांमधून मला येतील असं वाटतं. आत्ता आपल्या इथे परीक्षकांनी पुस्तक परीक्षणात फार सुंदर काही गोष्टी सांगितल्या. सुहास, अस्मिताताई आणि निलिमाताईंनी फार सुंदर केलाय. तो रसयात्रा जी आहे, फार कथासंग्रह, काव्यसंग्रह फार अगदी वाचावा असा आहे. आणि मला असं वाटतं किंवा मारवा, त्यांचा शेवटचा कविता संग्रह या मारवा, हे जे आहे लिखाण त्यांचं, हे पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोहोचायला हवं. मला वाटते आपली पिढी किंवा आपल्या आधीची पिढी तर फारच हे होती, वाचनात सक्रिय होती. आपण मात्र थोडं थोडं कमी होत गेलो. पण आपण वाचनाचे फायदे किंवा हा जो आपल्याला जो कुसुमाग्रजांचा ठेवा आहे किंवा इतर कवी लेखकांचा जो ठेवा आहे, तो आपण पुढच्या पिढीपर्यंत न्यायला हवा असं मला नेहमी वाटतं. कारण की आज नवीन नवीन पुस्तकही निघतात किंवा जे ही तरुण मुलं मुली नवीन पिढी आहे ती म्हणते की मी माझ्याकडे हे पुस्तक आहे, माझ्याकडे ते पुस्तक आहे. पण ते पुस्तक त्याला जर आपण विचारलं की हे पुस्तक तू वाचलं का, काय वाटतं तुला, त्यावेळी तो म्हणतो की एक 2-3 महिने झाले पुस्तक आणून, पण माझं पुस्तक त्या कपाटातच आहे. आणि मला असं वाटतं 2-3 महिने काय 2-3 वर्ष गेली तरी ते पुस्तक बाहेर निघणार नाही. त्यामुळे खरा वाचक, आता जो आपण लोक इथे पुणे वाचन मंदिरात जो वाचन कट्टा घेताय, हा सगळ्या ठिकाणी चालवला जावा. आणि विशेषतः मोठ्या लोकांकरता तर आपण करतो, पण जे लहान मुलं आहेत त्यांच्या मनात वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्याकरता आपण कट्टा चालवला जावा असं मला सारखं वाटतं. अजून एक मला एक आठवण सांगावीशी वाटते, ती माझ्या बाबतीतलीच आहे. 1998 साली मी BEdला बुलढाणाला होते. त्यावेळी कुसुमाग्रजांना भेटण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. एक BEdची फील्ड ट्रिप जाते, ती नाशिक भागात 3 दिवस आमची फील्ड ट्रिप गेली. त्यावेळी एक दिवस आम्हाला सांगण्यात आलं की आज तुम्हाला कुसुमाग्रजांना भेटायचं आहे, तिथे जायचं आहे. आणि आम्ही मैत्रिणींनी एकमेकींना चिमटे काढले की अरे म्हणजे खरंच आहे का हे, कारण ती कुसुमाग्रजांचे देव होती त्यावेळी, आजही आहे. आणि मग काही तासांनी आम्ही कुसुमाग्रजांच्या नाशिकच्या त्या टुमदार घराच्या अंगणात एक 50-60 विद्यार्थी बसले होते. आणि तो जो क्षण आहे ना कुसुमाग्रजांना भेटण्याचा, तो क्षण कित्येक काळ म्हटले असं मला वाटत होतं. फार तर 10-15 मिनिटं असतील. एक 10-15 मिनिटांचा काळ खूप काळ म्हटले असं मला वाटलं. आणि मग एक छान मूर्ती, म्हणजे पांढरा स्वच्छ पायजामा, पांढरे स्वच्छ बंडी आणि सोनेरी कडांचा चष्मा घातलेले आणि रुपेरी केस असलेली एक सुंदर सत्कार मूर्ती, त्या ऋषितुल्य मूर्ती आमच्यासमोर खुर्चीत बसलेली होती. आणि 2 मिनिटं कोणीही काहीही बोललं नाही त्यावेळी. म्हणजे त्यांना पाहून आपल्या मनात साठवून घ्यावं याच भूमिकेत सगळे होते. आम्ही, आमचे शिक्षक सगळे त्याच भूमिकेत होते. आणि हे सगळं पाहिल्यावर मग पुढचे 30 ते 35 मिनिटं त्यांचं बोलणं आम्ही मंत्रमुग्धपणे आमच्या कानात साठवून होतो. असे हे कुसुमाग्रज पाहण्याचं भाग्य मला लाभलं. त्यांची सही देखील मी त्यावेळी घेतली होती. पण मला असं वाटतं की दुर्दैव होते, ती वही कुठेतरी गहाळ झाली आणि ती खंत आजही माझ्या मनात मला वाटते. असे ऋषितुल्य कुसुमाग्रज यांना मी इथे नमन करते आणि इथेच थांबते. पुणे नगर वाचन मंदिराने मला इथे संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे. आणि माझा परिचय जो करून देण्यात आला त्यात थोडी सुधारणा करते. वर्षा नरेश्वर देशपांडे हे माझं पूर्वाश्रमीचं नाव आहे. वर्षा रवींद्र देशपांडे माझं नाव आहे. धन्यवाद. खूप अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं. आजचा वाचक कट्टा अतिशय यशस्वी गेला. या वाचक कट्ट्याचा समारोप खऱ्या अर्थाने आपल्या अभ्यासपूर्ण शैलीबद्ध झाला, त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो. इथे मी आभार प्रदर्शनासाठी उभा आहे. आज जो खास वाचक कट्टा आपण आयोजित केला होता पुणे नगर वाचन मंदिरातर्फे कविवर्य कुसुमाग्रज यांच्यासाठी, तर उपस्थित सर्व श्रोते, उपस्थित सर्व आमचे सभासद, मान्यवर व्यासपीठ, तसेच आज ज्यांनी या खास वाचक कट्ट्यामध्ये आपला सहभाग घेतला होता असे सुहासजी परडे सर, अस्मिताताई दाते, निलिमाताई हर्डीकर
आणि आता समारोप केलेल्या वर्षाताई देशपांडे या सगळ्यांचे पुणे नगर वाचन मंदिरातर्फे या खास अशा वाचक कट्ट्यामध्ये खूप आभार मानतो. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आपल्या प्रतिसादाने आम्ही दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा वाचक कट्टा इथे आयोजित करत असतो. माझी आपल्या सगळ्यांना अशी विनंती आहे की आपण या वाचक कट्ट्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आमचा ग्रुप वाढवावा. त्याबद्दल परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार, आमच्या कार्यकारिणी सदस्यांचे, आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि हा आपला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञात आणि अज्ञात सगळ्या लोकांचे मी आभार मानतो. धन्यवाद.